तर विकृत अयान अहमदनं अमरावती शहरातील कठोरा नाका भागातील फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करत होता। त्याच कठोरता भागात असलेल्या द कॅफे रॉयल 10 मध्ये देखील तो मुलींना आणायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला 400 रुपये प्रति तास द्यायचा। या कॅफेतून या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। अमरावती शहरातील कटोरा नाका परिसरातील जो रॉयल 10 कॅफे आहे, या ठिकाणी परतवाडा पोलीस जो परतवाडा प्रकरणात जो मुख्य आरोपी अयान अहमद त्याला घेऊन या ठिकाणी येऊन पंचनामा काल केला होता। विशेष म्हणजे या ठिकाणी वेगवेगळे कंपार्टमेंट बनवलेले आहे आणि 400 रुपये प्रति तास या ठिकाणी जो कॅफे रॉयल 10चा संचालक आहे तो विद्यार्थ्यांकडून घेत होता। आणि विशेष म्हणजे या ठिकाणी अमरावती शहर पोलिसांनी 3 ते 4 वेळा या ठिकाणी रेड केलेली आहे, हे विशेष। आणि या व्यतिरिक्त परतवाडा आणि अचलपूर या ठिकाणी सुद्धा जे कॅफे आहे, ज्या ठिकाणी अयान अहमद मुलींना घेऊन जात होता, तिथे त्यांच्याशी बोलत होता, जी मैत्री त्यानं केली होती आणि त्याचाच पंचनामा आता पोलिसांनी सुरू केलेला आहे। जो तपास आहे तो तपासाला वेग आलेला आहे आणि जो परतवाडा शहरातील वज्जर डॅम आहे, ज्या ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा काही तरुणींशी त्यांनी संवाद केलेला आहे, त्या ठिकाणी फोटो काढलेले असं ज्या ठिकाणी तो गेलेला आहे त्या ठिकाणी आता अयान अहमदला पोलीस घेऊन जात आहे आणि पंचनामा करत आहे। आता जो तपास आहे त्या तपासाला आता वेग आलेला आहे। कॅमेरामॅन अमोल देशमुखसह प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।